तर नमस्कार सगळ्यांना, तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा हा कपल ब्लॉग नाहीये. आज मी एकटीच व्हिडिओ बनवते कारण की तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल आहे साडी कलेक्शनचा सेकंड पार्ट. हा पार्ट मी यासाठी बनवते कारण की ना मी रिसेंटली एक रील पोस्ट केली होती Instagramवर वटपौर्णिमेसाठी आणि लोकांना ती साडी इतकी आवडली आणि जी मी ज्वेलरी आणि मंगळसूत्र घातलं होतं. लोकांनी त्यासाठी इतके लिंक माझ्याकडे मागितले आहेत ना, की मी विचार केला की मी ना ज्या साड्या फर्स्ट पार्टमध्ये कव्हर नव्हत्या केल्या ते मी आता सेकंड पार्टमध्ये कव्हर करेन. आणि आय विल ट्राय की मी तुम्हाला ना ह्या साड्या मी लोकल शॉपमधून घेतल्या आहेत टू बी ऑनेस्ट. तर मी तुम्हाला ना सिमिलर मला जर कुठे वेबसाईटवर साडी दिसली तर मी त्याची लिंक पण देईल आणि मी तुम्हाला ज्या शॉपमधून मी स्वतः साडी घेतली त्याचा मी तुम्हाला फुल ॲड्रेस देण्याचा प्रयत्न करेन माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर नक्की तुम्ही चेक करा. पण ही व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघा. तर आपण ना एक एक करून साडी बघूया. जास्त नाही आहेत, आय गेस 5च साड्या आहेत. पण त्या सगळ्या ना अशा म्हणजे वेगवेगळ्या साड्या आहेत आणि प्रत्येक साडीना तुम्हाला वेगळा लुक, तुम्ही प्रत्येक साडीसोबत वेगळा लुक पण तयार करू शकता. ऑफकोर्स ह्या साड्या काठपदराच्या आहेत, ज्या मी फर्स्ट पार्टमध्ये कव्हर केल्या होत्या त्या थोड्या कम्पॅरेटिव्हली हलक्या साड्या होत्या. पण ह्या साड्या ना काठपदर आहेत, अगेन हलक्या आहेत, खूप डिसेंट लुकच्या आहेत. मला अशा एकदम भरगच्च साड्या नाही आवडत. जसं मी फर्स्ट पार्टमध्ये पण मी खूप फास्ट बोलतेय का, जसं मी फर्स्ट पार्टमध्ये पण कव्हर केलं होतं. तर ना आता आपण एक एक करून साडी बघूया. लेट्स स्टार्ट. जी साडी माझी व्हायरल गेली होती ना वटपौर्णिमेची साडी, ती तुम्हाला मी लास्टला दाखवेल. आता आपण एक एक करून साडी बघूया. तर फर्स्ट साडी आहे ही. हा ना प्रॉपर असा राणी पिंक कलर आहे आणि हा नेसल्यानंतर इतका सुंदर दिसतो. आणि ऍक्च्युली ना ह्याची जी बॉर्डर आहे ना ती पण अशी एकदम काय बोलतात त्याला, असं गोल्ड बॉर्डर नाहीये, थोडीशी अशी रोज गोल्ड बॉर्डर आहे. त्यामुळे ना ती अजून एलिगंट वाटते साडी. आणि नेहमी साडी घेताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवते की ह्याच्या मध्ये जी डिझाईन असते तर त्या बुट्ट्या मला छोट्या छोट्या बुट्ट्या आवडतात आणि थोड्याशा लांब लांब असल्या पाहिजे. म्हणजे असं एकदम जवळ जवळ असल्या ना तर ती साडी खूप अशी भरगच्च वाटते. तर ही आहे पूर्ण साडी. आणि ऑफकोर्स हिला हे पदराला खाली टॅसल्स पण आहेत. आता एकच दिसतोय पण हिला पदराला खाली टॅसल्स पण आहेत. ही साडी ना मी माझ्या केळवणाला नेसली होती आणि खूप सुंदर वाटते ही साडी. हे बघ. तुम्हाला दिसतंय का मी? हे बघ. खूपच प्रिटी वाटते ही साडी नेसल्यानंतर. आणि ह्या साडीचा ब्लाऊज पण ना सेम रंगाचा, म्हणजे जो साडीच्या काठाचा रंग आहे त्याच रंगाचा हा ब्लाऊज आहे. आणि हा म्हणजे तुम्ही जर ब्लाऊज सोबत ही साडी पेअर केली ना तर खूप खूप सुंदर आणि असं रिच लुक देते. आणि मला मोस्टली साड्यांचा जो काठ आहे ना तो असं म्हणजे जर अशा रंगाची वगैरे साडी असेल तर रोज गोल्ड काठ आवडतात. कारण की मग ती साडी ना अशी पुट टुगेदर वाटते. असं असं नाही वाटत की साडी एकीकडे आणि काठ एकीकडे. खूप प्रिटी वाटते. आणि ह्या सगळ्या साड्या ना मी एकाच शॉपमधून घेतल्या होत्या. तर मी तुम्हाला त्या शॉपचं पण नक्की ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. तुम्ही नक्की चेकआउट करा. आता आपण बघूया सेकंड साडी. तर ही आहे माझी सेकंड साडी. हा ना प्रॉपर असा रेड कलर आहे आणि तुम्हाला तिथे थोडासा लाईट दिसतोय पण हा त्याहून थोडासा डार्क आहे. म्हणजे प्रॉपर असा कुंकवाचा जसा कलर असतो ना तसा प्रॉपर रेड कलर आहे. आणि मला ह्याची जी गोष्ट आवडली ना त्याला व्हाईट कलरची बॉर्डर आहे. व्हाईट नाही म्हणजे अशी कोणता कलर, क्रीम कलरची बॉर्डर आहे त्याची. आणि फक्त ह्या साडीची फक्त बॉर्डर थोडी मोठी आहे कारण की मला अशी साडी घ्यायची होती जी ना मला माझ्या लग्नानंतर सत्यनारायणच्या पूजेला नेसायची होती. तर मला रेड साडी नेसायची होती त्यामुळे मग मी ही चूज केली. कारण की मला ह्याचं कॉम्बिनेशन खूप आवडलं की रेड आणि व्हाईट कलरची बॉर्डर. आणि ही पण जी मी साडी तुम्हाला दाखवली ना ती इथे थोडीशी लाईट दिसते पण ती त्याहून एक टोन डार्कर आहे. म्हणजे प्रॉपर असा राणी पिंक कलर आहे. जर तुम्हाला इथे असं लाईट कलर वाटत असेल तर तसा नाहीये, प्रॉपर राणी पिंक कलर आहे या साडीचा. माझ्याकडे ना सगळ्या साड्यांचे फोटोज नाहीयेत त्यामुळे मी तुम्हाला ती एक एक साड्याची लावून दाखवते. आणि प्रॉपर तुम्ही ह्याला जर ह्याचा ब्लाऊज ना ह्याच कलरचा आहे, क्रीम कलरचा ब्लाऊज आहे याचं. आणि प्रॉपर तुम्ही जर ज्वेलरी वगैरे सोबत ह्याला तुम्ही स्टाईल केलं ना साडीला तर खूप रिच लुक देते आणि खूप छान वाटते साडी. आणि तुम्ही अगेन ह्या साडीचे पण ना बुट्टे बघू शकता, छोटी छोटी आहे आणि लांब लांब आहेत. तर खूप छान वाटते असं अशा साड्यात आणि एलिगंट वाटतात, खूप अशा भरगच्च नाही वाटत. तर नेक्स्ट आहे जी मी तुम्हाला आता रेड साडी आणि व्हाईट बॉर्डर दाखवली होती, आय मीन क्रीम बॉर्डर दाखवली होती. तर त्याच्यामध्येच ही साडी आहे. ही माझ्या नवऱ्याने जरा उलटी घडी केली आहे तिला. तर ही आहे क्रीम कलरची साडी आणि त्याला आहे रेड कलरची बॉर्डर आणि ही पण खूप सुंदर दिसते साडी.
तुम्ही माझं इंस्टाग्राम पेज जर बघितलं असेल तर त्यावर मी या साडीचे फोटोज पण पोस्ट केलेत. आणि ह्याची बॉर्डर आहे ना ती स्मॉल बॉर्डर आहे आणि रेड, मस्त असा रेड कलर. आणि तुम्ही बघू शकता ह्याची पण जी बॉर्डर आहे ना ती अशी रोज गोल्ड मध्ये आहे, असं एकदम खूप असा गोल्डन कलर नाहीये जो डोळ्यात येतो. खूप ही साडी पण ना खूप सुंदर वाटते आणि खूप अशी हलकी फुलकी साडी आहे. आणि ह्याला ना बुट्टी नाहीये, ह्याला ना अशी लाइनिंग आहे. ही एकच साडी आहे जी मी घेतली होती कोलकातावरून, कारण की कोलकाताला माहिती आहे की ही अशा या कॉम्बिनेशनची साडी कोलकाताची फेमस आहे. त्यामुळे मी एकदा कोलकाताला गेली होती तर मी तिकडून ही साडी परचेस केली होती. आणि ही साडी तुम्ही बिलीव्ह नाही करणार, ही मला फक्त 1200ला साडी पडली आहे. आणि इतकी सुंदर दिसते ना ही नेसल्यावर, म्हणजे खरंच खूप रिच लुक देते. तुम्ही या साडीचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ना कुठल्याही जर साडी शॉपमध्ये तुम्ही दाखवलं ना तुम्हाला सिमिलर साड्या मिळतील. आणि हा पण जो क्रीम कलर आहे ना तो प्रॉपर असा क्रीम कलर, असा एकदम डोळ्यात येणार असा एकदम व्हाईट कलर नाहीये. त्यामुळे ना खूप छान ब्लेंड होतं रेड आणि क्रीमचं कॉम्बिनेशन. तर नेक्स्ट आहे ही साडी. आणि ही साडी सगळ्यांना माहित असेल की खूपच व्हायरल गेली होती, म्हणजे प्रत्येक मी रील बघत होते सगळ्यांकडे ही साडी होती. पण मी हिला अजूनपर्यंत मी नेसली नाहीये ह्या साडीला. मी या साडीला घेतल्या होत्या हिच्या रंगामुळे. लुक ॲट द ऑरेंज कलर. आणि हा इतका प्रिटी ऑरेंज आहे ना, म्हणजे असा काय बोलतो एकदम डार्क ऑरेंज नाही, एकदम खूप छान वाटतो. आपल्या इंडियन स्किन टोन साठी खूप मस्त ऑप्शन आहे ऑरेंज मध्ये. हिचा पण काठ जर तुम्ही बघाल तर रोज गोल्ड मध्येच आहे, त्यामुळे साडी आणि काठ प्रॉपर असा ब्लेंड होतोय. पण मी हिला अजून नेसली नाहीये या साडीला, त्यामुळे माझ्याकडे हिचे मी या साडीला अजून नेसलं नाहीये, त्यामुळे माझ्याकडे ना हिचे फोटोज नाहीयेत. आणि हा ना तिचा पदर आहे. हॅलो गाईस, आता मी तुम्हाला दाखवते द मोस्ट वेटेड साडी जी जी भरपूर लोकांना आवडली होती. तर ही आहे ती साडी. लुक ॲट द कलर. जसं प्रॉपर येल्लो कलर आहे हा. याच्यावर थोडासा लाईट वाटतोय स्क्रीनवर, पण त्याच्यापेक्षा थोडासा डार्क आहे आणि प्रॉपर येल्लो कलर आहे. थोडंसं मस्टर्ड कलरची हिंट आहे यामध्ये. आणि खूपच प्रिटी वाटते. इंडियन स्किन टोनवर तो खूप छान वाटते ही साडी. म्हणजे तुमची स्किन टोन ना एक टोन अजून ब्राईट दिसते बिकॉज ऑफ द कलर. तर ही साडी ना मी माझ्या लग्नाचा जेव्हा बसता होता ना तेव्हाच मी ही साडी चॉईस केली होती, कारण की एक येल्लो साडी पण घेतात, त्यामुळे मग मी ही चॉईस केली. आणि तुम्ही याचा काठ बघा, म्हणजे असा सिल्वर आणि रोज गोल्ड मिक्स असा काठ आहे, कारण की फक्त गोल्ड काठ या साडीवर म्हणजे चांगला नसतं दिसतं, येल्लो आणि गोल्ड कॉम्बिनेशन. त्यामुळे थोडासा सिल्वरिश आहे हा. आणि ही घातल्यावर इतकी प्रिटी वाटते. का हसतोय हा. आणि ना ह्याचे तुम्ही बुट्टे पण बघू शकता, असे लांब लांब आहेत आणि छोटे छोटे आहेत. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही साडी नेसता ना तेव्हा अशी म्हणजे एलिगंट वाटते, अशी खूप भरगच्च नाही वाटत. तुम्ही नॉर्मल फंक्शनला किंवा मग असे मोठे फंक्शन असतील त्यावेळेस पण तुम्ही म्हणजे दोन्ही लुक तुम्ही एका साडीमधून करू शकता. आणि ह्याचा रंग खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्ही जर प्रॉपर, आता माझ्या हे मी रेड कलरचं टी शर्ट घातलंय, पण जर प्रॉपर येलो कलरचंच ब्लाऊज असेल आणि तुम्ही प्रॉपर जर ज्वेलरी वगैरे वेअर केली ना खूप सुंदर वाटते ही साडी. मी तुम्हाला माझा फोटो नाही आहे, माझी व्हिडिओ आहे, तर त्याचा मी स्क्रीनशॉट नक्की इथे पोस्ट करेन. मला भरपूर कमेंट्स आलेले साडी साडी साडी. तर हे होतं माझं आजचं कलेक्शन साडीचं. आय होप तुम्हाला माझ्या साड्या आवडल्या असतील. आणि जर तुम्हाला साड्या आवडल्या आणि तुम्हाला परचेस करायच्या असतील तर तुम्ही एक तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही डायरेक्टली कुठल्याही साडी शॉपमध्ये जाऊन दाखवू शकता. किंवा मग मी ट्राय करेन की मी कुठून घेतल्या त्याचा ना मी पूर्ण ॲड्रेस टाकेन. किंवा थर्ड ऑप्शन मी असा ठेवला आहे की मी सेम साडीचे लिंक दुसऱ्या कुठल्या वेबसाईटवर जर सेम साडी अवेलेबल असेल तर मी त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकण्याचा प्रयत्न करेन. तर आजसाठी एवढंच आणि पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये किंवा कलेक्शन हॉलमध्ये. तोपर्यंत बाय.